सांगलीत संभाव्य महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश स्थायी समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची 1,02,00,000च्या निविदा काढण्यास सभेत मान्यता देण्यात आली। स्थायी समितीची सभा सभापती अतुल माने यांच्या उपस्थितीत झाली। या सभेत सदस्यांनी पावसामुळे शहरात नागरी प्रश्न गंभीर बनले आहेत। पावसाळी पाण्याचा निचरा भागात होत नसल्याबद्दल अनेक सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। सभापती माने यांनी प्रभागातील पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी आदेश दिले। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर सभापती माने यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या। प्रशिक्षित अग्निशमन पथक, पूरग्रस्तांना नोटिसा, सर्व वाहने सतर्क ठेवण्याचे आदेश दिले। पंढरपूर रोडवरील 2 कोटीच्या ड्रेनेज लाईन कामाच्या निविदा काढण्याचे आदेश दिले। तसेच शहरातील सर्व स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी 1,02,00,000ची निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली। डीपीडीसीमधून एमआयडीसीमधील रस्ते करण्यासाठी 6.5 कोटीचा निधी मंजूर आहे। हे रस्ते उत्तम दर्जाचे व्हावेत यासाठी हॉटमिक्स ऐवजी बॅटमिक्स पद्धतीने करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले। महापालिका क्षेत्रातील 348 भूखंडाला महापालिकेचे नाव लावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। यापैकी 128 भूखंडावर नाव लावून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। तहसीलदार कार्यालयाकडून येत्या 15 दिवसात नावे लावली जातील। लवकरच मिरज शहरातील 96 भूखंडांना नाव लावण्यासाठी जाहीर नोटीस देण्यात येईल, अशी माहिती सभापती माने यांनी सभागृहात दिली। गुंठेवारील खुले भूखंड हडपण्यासाठी काही लोक वेगवेगळे क्षेत्र दाखवून विकण्याचा प्रयत्न करीत आहेत। सभापती माने यांनी अशा सर्व जागांची लेआउटसह जागांची यादी पुढील स्थायीपुढे सादर करण्याचे आदेश दिले। पावसाळी पाण्याचा निचरा, मुरमीकरण यासाठी 2 कोटीची निविदा काढली आहे। यात क्रॉस पाईप आणि मुरुम या कामाचा समावेश आहे। मोहन वाटे यांनी मिरजेतील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालय या रस्त्यावर अनेक वर्षापासून अतिक्रमण आहे, याबाबत अनेक वेळा तक्रार केली आहे। न्यायालयाने 10 वर्षापूर्वी 60 दिवसात अतिक्रमण हटवावे असे आदेश दिलेले असताना प्रशासनाने कारवाईबाबत गांधारीची भूमिका घेतली। कायमस्वरूपी कारवाई करा, अन्यथा एखाद्या मुलाचा बळी जाईल, असा इशाराही वाटवे यांनी दिला। मेनुद्दीन बागवान यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत महापालिकेत झालेल्या बैठकीवरून प्रशासनाला धारेवर धरले। कुणाच्या अधिकारावरून ही बैठक घेतली? अधिकाऱ्यांनी बैठकीला येण्याचे आदेश कुणाचे होते, असा सवाल केला। आज स्थायी समितीची सभा पार पडली। या सभेमध्ये प्रथमतः येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीनं कोणती काळजी घेतली पाहिजे आणि पूरग्रस्तांची कशा पद्धतीने व्यवस्था केली पाहिजे याचे आदेश आज प्रशासनाला स्थायी समिती सभेमध्ये देण्यात आले। त्यामध्ये महापुराच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं नाल्यावरचं अतिक्रमणाला अभय द्यायचं नाही, हे आदेश दिलेले आहेत। अग्निशमन दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षित झालेला आहे की नाही, नसेल तर त्याला प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी महापुरामध्ये लोकांचा बचाव करण्यासाठी त्याला पाठवण्याचे आदेश देण्यात आले। पूरग्रस्त भागातील लोकांना अर्जंट तात्काळ नोटिसा देण्यास सांगण्यात आलेला आहे। शाळा, कॉलेज इत्यादी ठिकाणी सर्व सुविधा आत्ताच त्या संबंधित शाळेंना कळवून त्या ठिकाणच्या सोयी सुविधा तयार राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। निवारा केंद्र जे आहेत त्या तिथल्या सर्व यंत्रणेची ताबडतोब बैठक घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महापुराच्या काळातील जॅकवेल, पाणी पुरवठा इत्यादी सगळ्या व्यवस्था या तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे आदेश या ठिकाणी महापालिका प्रशासनास देण्यात आलेले आहेत। पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी रस्त्याची सुद्धा व्यवस्था करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। जेसीबी, ट्रॅक्टर, बोटी ह्या सर्व दुरुस्त करून त्या ठिकाणी व्यवस्थित सज्ज ठेवण्यात सांगण्यात आलेलं आहे। पेट्रोल पंपच्या साठवणूक याची सुद्धा व्यवस्थित ऑइल कंपनी यांच्याबरोबर बैठक घेण्यात महापालिकेचे आदेश दिलेले आहेत की भविष्यामध्ये काय पेट्रोल हे ऑइल नाही लागलं तर त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम महापालिकेच्या गाड्यांना येऊ नये। पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलेलं आहे व NDRFच्या लोकांच्यासाठी खास चांगली जेवण व्यवस्था नीट असणे हे गरजेचं आहे। त्यासाठी चांगली व्यवस्था करण्याचे पूरग्रस्तांना व NDRFच्या लोकांना देण्यासाठी जेवण चांगलं करण्यासाठी सांगितलेलं आहे। ही महापुराच्या बाबतीमध्ये आम्ही प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आज महापालिकेच्या बैठकीमध्ये पंढरपूर वार्ड क्रमांक 3 मधील पंढरपूर नवनाथ नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकणे हे 2,20,90,307 रुपयाच्या या कामाला निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी साहित्य पुरवठा
करण्याच्या कामी एजन्सी मागवण्याच्या निविदेसाठी 1,02,70,000 रुपये इतक्या रकमेला निविदा काढण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील मुख्यालयाच्या इमारतीची आवश्यक दुरुस्ती करणे, नूतनीकरणे हे 50 लक्ष रुपयाच्या या कामासाठी देखील त्यांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील जे परवा बोगस दाखलेच्या संदर्भात